नमस्कार, सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते। पाहूयात काही विशेष घडामोडी। शेणसरी रस्ता पुन्हा चिखलमय, नागरिकांचे जाण्या येण्यास होत आहेत हाल। डहाणू तालुक्यातील मानघर ते शेणसरी या रस्त्यावर सध्या चिखल झाला असून नागरिकांना यातून प्रवास करणं म्हणजे मोठी कसरत करावी लागते। मानघर ते शेणसरी हा रस्ता अनेक वर्षांपासून खड्डेयुक्त आणि नादुरुस्त होता। अनेक वेळा रस्त्याची दुरुस्ती करावी यासाठी नागरिक मागणी करीत होते। शेवटी या वर्षी मे महिन्यात या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली, मात्र अजूनही डांबरीकरण झालेलं नाही। तर सध्या पावसाळा सुरू झाल्यानं रस्त्यावर मुरुम आणि चिखल तसंच खडी निघाल्यानं नागरिकांना चालणंही मुश्किल झालंय। याबाबतीत नागरिकांनी तक्रारी केल्यावर काही ठिकाणी खडी टाकून रस्ता थोडाफार सुधारण्यात आला, मात्र पुन्हा जोरदार पावसामुळे या रस्त्यावर 1 फूटभर खोल चिखल झाल्याने यावरून चालणं, दुचाकी नेणं खूप त्रासदायक झालंय। संबंधित अधिकारी पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेचे पालघर जिल्हा उपअभियंता बदाणे यांच्याशी संपर्क साधला असता हे काम पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेअंतर्गत चालू आहे, मात्र साईड पट्टी आणि मोऱ्यांची कामं झाली आहेत, रस्त्याचं काम बाकी आहे, तरी चिखल झालेल्या रस्त्यात तात्पुरती खडी मुरुम टाकण्यात येईल असं सांगण्यात आलं। सतेंद्र मातेरा, पालघर। सुजय विखेंनी विधानसभेसाठी शेड्यू ठोकला। संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात विरुद्ध सुजय विखे पाटील लढत। संगमनेर किंवा राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी सुजय विखेंनी दर्शवली आहे। त्यामुळे आता बाळासाहेब थोरात विरुद्ध सुजय विखे ही लढत होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत निलेश लंके यांनी पराभव केल्यानंतर माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी आता विधानसभा निवडणुकीकडे आपला मोर्चा वळवलाय। संगमनेर किंवा राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची त्यांची तयारी असून पक्षाकडे याबाबत इच्छा व्यक्त केल्याची माहिती सुजय विखे पाटील यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। शिमला मंडीमध्ये ढगफुटी, एकाचा मृत्यू, 30 जण बेपत्ता। शिमल्यातील हायड्रो प्रोजेक्ट जवळ गुरुवारी पहाटे ढग फुटल्याची माहिती मिळाली आहे। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं याला दुजोरा दिलाय। निसर्ग कोपतो तेव्हा काय होतं हे वायनाडच्या घटनेनं दाखवून दिलंय। आता वायनाड पाठोपाठ हिमाचल प्रदेशामध्ये ढगफुटी झाल्यानं हाहाकार माजलाय। हिमाचल प्रदेशातील शिमला, मंडी आणि कुल्लूमध्ये ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आतापर्यंत 30 जण बेपत्ता असल्याची सुद्धा माहिती मिळते। शिमल्यातील हायड्रो प्रोजेक्ट जवळ गुरुवारी पहाटे ढग फुटल्याची माहिती मिळाली आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं याला दुजोरा दिलाय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ, आता 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करणं शक्य। महाराष्ट्र सरकारनं 2024-2025चा आर्थिक अर्थसंकल्प सभागृहात सादर करताना राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 ही जाहीर केली। त्याद्वारे राज्यातील महिलांना 18 ते 60 वर्ष वयोगटातील सर्व महिलांना दरमहा आर्थिक मदत जाहीर केली जाणार आहे। या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी गावागावात महिलांनी मोठी गर्दी केली आहे। महाराष्ट्र सरकारच्या वतीनं या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी 31 जुलैपर्यंतची मुदत दिली होती। राज्यभरातील महिलांची गर्दी पाहता आता सरकारनं लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे। आता ज्या महिलांनी अद्याप या योजनेसाठी अर्ज दाखल केला नाही त्यांना 31 ऑगस्ट पर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे। मुख्यमंत्री कार्यालयाकडून या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे। सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची। पाहत रहा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज। सतर्क रहा, सुरक्षित रहा। गुड फूड गुड मूड, आता ग्रोसरी 10 मिनिटात घरपोच। रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ, 50% डिस्काउंट फॉर स्पेशल मॉन्सून ऑफर। सामान्य नागरिकांना पत्रकार बनण्याची सुवर्ण संधी, आता सर्वसामान्यांनाही मिळणार अन्यायाविरुद्ध लढण्याचा अधिकार। सतर्क पोलीस टाइम्स तर्फे महाराष्ट्रभर पत्रकार मोहीम। महाराष्ट्रभरात रिपोर्टर्स, क्राईम रिपोर्टर्स, जर्नलिस्ट अशा विविध पदांसाठी मेगा भरती। सतर्क पोलीस टाइम्स सोबत काम करून कमवा महिना 25,000 ते 1 लाख रुपयांपर्यंत आकर्षक मानधन। तेव्हा आजच संपर्क करा
7506703132 या भ्रमणध्वनी क्रमांकावर. नियम आणि अटी लागू. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. पैठणच्या जायकवाडी धरणात प्रस्तावित तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाची कायदेशीर वैधता तपासण्याचे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे वन विभागाला दिले आहेत. जायकवाडीवरील प्रस्तावित तरंगता सौर प्रकल्प इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येतो की नाही याचा अंदाज घेऊन अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलाय. त्यामुळे भाजप खासदार आणि माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांचा ड्रीम प्रोजेक्ट सध्या तरी हरित लवादाच्या कचाट्यात सापडल्याचं दिसतंय. छत्रपती संभाजीनगर येथील प्रकल्पासाठी टोयोटो किर्लोस्कर समवेत सामंजस्य करार. मराठवाड्यात 20,000 कोटींची गुंतवणूक होणार. छत्रपती संभाजीनगर इथे टोयोटो किर्लोस्करच्या प्रकल्पामुळे मराठवाड्याला मोठा फायदा तर होईलच, शिवाय एकूणच भारतातील मोटार वाहन निर्मिती उद्योगात देखील एक क्रांती येईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. सह्याद्री अतिथीगृह इथं राज्य शासनाचा उद्योग विभागाने टोयोटो किर्लोस्कर यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील ऑरिक सिटीमध्ये इलेक्ट्रिक आणि हायब्रिड कार्स निर्मितीच्या ग्रीनफील्ड प्रकल्पासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. राहत्या घरातून रागाच्या भरात 4 महिन्यांपूर्वी गेलेल्या अल्पवयीन बालकास मध्य प्रदेश येथील जबलपूर येथून घेतलं ताब्यात. पुण्यामधील एक अल्पवयीन बालक हा गेली 4 महिने राहत्या घरातून रागाच्या भरात निघून गेला होता. या बालकाचा शोध पुणे पोलिसांकडून चालू होता. अशातच गेल्या 4 महिन्यांपासून बालक मिळत नसल्यामुळे बक्षीस देखील जाहीर करण्यात आलं होतं. यावरून हे बालक जबलपूर मध्य प्रदेश येथील रेल्वे स्थानकावर दिसून आल्याची खात्रीदायक माहिती स्वारगेट तपास पथकाचे सहप्रभारी पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले यांना लागली. त्यानंतर त्यांनी ही माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्रीमती स्मार्थना पाटील यांना तसंच वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे दशरथ पाटील यांना कळवून स्थानिक पोलिसांच्या मदतीनं या बालकाला ताब्यात घेतलं आणि सुखरूप त्याला त्यांच्या आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. पुणे येथून आमचे बातमीदार फिरोज शेख. सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला बातम्या कशा वाटतायत हे अवश्य कळवा. यासाठी सतर्क पोलीस टाइम्स न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं इन्स्टा, FB आणि ट्विटर पेज सुद्धा फॉलो करा. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज. सतर्क रहा, सुरक्षित रहा.